Hello friends, I welcome all of you to my YouTube channel Sachin S. Deshmukh and I request you to subscribe to my channel. I am a primary graduate teacher at Jilla Parishad Primary School Adgaon, and in summer vacation I am conducting some online classes. I am preparing some videos which are based on pre-secondary scholarship which is for 8th standard. These videos, they are useful not only for the students of Adgaon, but they are useful for the students of other schools who are preparing for scholarship examination. So I request you to subscribe to my channel as well as share my videos with other students. Today we are studying topic 2 from Navneet book, that is writing contextual meaning of words. संदर्भा संबंधी शब्दांचे अर्थ लिहिणे. सॅम्पल क्वेश्चन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यांच्या अधोरेखित शब्दांकरिता योग्य पर्याय निवडा. द स्टुडंट्स ऑफ 8A ओन द फायनल मॅच, दे आर ऑन क्लाउड 9. विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य आहे या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की इयत्ता 8वी अ वर्गाचे विद्यार्थी अंतिम सामना जिंकले आणि दे आर ऑन क्लाउड 9. या ठिकाणी ऑन क्लाउड 9 ही जी फ्रेज आहे तर ह्याचा अर्थ असा होतो की ते आनंदी आहेत. मॅच जिंकल्यानंतर त्यांना खूप आनंद झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. इन द स्काय असा अर्थ असणार नाही. आकाशामध्ये. व्हेरी अनहॅपी ते दुःखी असणार नाहीत. व्हेरी हॅपी ते आनंदी असणार आहेत. तर मित्रांनो, ते जे आनंदी असणार आहेत तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. व्हेरी हॅपी हा पर्याय आहे. ऑन 9th क्लाउड असंही उत्तर असणार नाही आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे मगन लाल्स बिझनेस प्रॉस्पर्ड बाय लिप्स अँड बाउंड्स. मगन लालचा जो व्यवसाय आहे तो त्याची भरभराट झालेली आहे, मोठ्या प्रमाणात भरभराट झालेली आहे असा त्या फ्रेजचा अर्थ होतो. बाय लिप्स अँड बाउंड्स. बाय जम्पिंग हाय म्हणजे असं तर होणार नाही. जम्पिंग हाय ॲट अ रॅपिड रेट म्हणजे वेगाने त्याचा जो व्यवसाय आहे त्याची वेगाने भरभराट झालेली आहे. त्यामुळे ॲट अ रॅपिड रेट हे उत्तर असणार आहे. विदाऊट एनी स्टॉप इयरली असं असणार नाही हे, तर ॲट अ रॅपिड रेट असं त्याचं उत्तर असणार आहे. वेगाने त्याचा जो व्यवसाय आहे त्याची भरभराट झालेली आहे. प्रश्न जो तिसरा आहे तो आपण वाचूयात. द फार्मर सर्च्ड हिज लॉस्ट बुल इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. एक शेतकरी आहे आणि त्याचा जो बैल आहे तो हरवलेला आहे आणि त्यांनी सगळीकडे त्याचा बैल शोधलेला आहे सगळीकडे. आणि मग सगळीकडे, मग एव्हरीवेअर ह्याचा अर्थ सगळीकडे असा होतो. इन एव्हरी नूक अँड कॉर्नर म्हणजे सगळीकडे, एव्हरीवेअर हे त्याचं उत्तर असणार आहे. इन ऑल कॉर्नर्स, इन एव्हरी शेड, ऑन एव्हरी मेडो असं असणार नाही आहे. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे असं त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न जो चौथा आहे त्याचं आपण वाचन करूयात. लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. आता आयुष्यामध्ये अनेक सुखदुःख असतात, तर त्यामध्ये पहा 4 पर्याय आहेत. हाय अँड लो, गुड अँड बॅड फॉर्च्यून, डेंजर्स, रिस्की सिच्युएशन्स. तर या ठिकाणी अप्स अँड डाऊन्स ह्याचा अर्थ आहे गुड अँड बॅड फॉर्च्यून म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही चांगले क्षण येतात आणि काही वाईट क्षण येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. आपण आता जे सरावासाठी प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं वाचन करूयात. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यांच्या अधोरेखित शब्दांकरिता योग्य पर्याय निवडा. ही इज लेझी टू द बॅकबोन. आता इथे आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे तो अतिशय पूर्णतः आळशी आहे. ही इज लेझी टू द बॅकबोन म्हणजे तो पूर्णतः आळशी आहे.
तर या ठिकाणी पूर्णतः असा त्याचा अर्थ होतो. आणि मग पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे जे आहेत थारोली आणि कम्प्लिटली ह्याचाही अर्थ पूर्णतः असाच होतो. आणि दुसरे जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 2 अप टू द बॅकबोन आणि 3 म्हणजे समटाईम्स म्हणजे कधी कधी. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की त्या फ्रेजमध्ये जो शब्द असतो तो शब्द त्याचा अर्थ नसतो, त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असतो. कारण ही फ्रेज आहे किंवा मराठीमध्ये ज्याला आपण वाक्प्रचार असं म्हणतो त्या प्रकारचा आहे. ते ही इज लेझी टू द बॅकबोन तो पूर्णतः आळशी आहे. थारोली आणि कम्प्लिटली असे त्याचे 2 ऑप्शन असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2चं वाचन आपण करूयात. आय फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन दिस स्ट्रेंज प्लेस. ह्या विचित्र अशा ठिकाणी मला वेगळं वाटत आहे, मला अनकम्फर्टेबल वाटत आहे असं त्याचा अर्थ आहे. तर अस्वस्थ वाटत आहे, जणू काही एखादा मासा पाण्यातनं बाहेर काढल्यावर त्याला जसं वाटतं तसं मला वाटत आहे. मग ॲज अ फिश इन अ नेट असं होणार नाही, ॲज अ रेअर फिश असंही होणार नाही. म्हणजे ॲज अ फिश इन अ नेट म्हणजे नेटमधल्या माशासारखं नाही, ॲज अ रेअर फिश असंही नाही, दुर्मिळ माशासारखं. इन द डीप वॉटर म्हणजे खूप खोल पाण्यात असे नाही, पण इन ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन म्हणजे तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे, तिथे अनकम्फर्टेबल वाटत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. तिसरा प्रश्न असा आहे. अ कार जस्ट ब्रश्ड पास्ट मी, इट वॉज अ क्लोज शेव इंडीड. म्हणजे एक कार आहे आणि ती अगदी तुम्ही कदाचित रोडवर उभे असाल आणि अगदी तुमच्या जवळून गेलेली आहे आणि मग तुमचा थोडक्यात बचाव झालेला आहे. मग ह्याचा अर्थ असा होतो नॅरो इस्केप म्हणजे तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. बाकीचे जे पर्याय आहेत ते ह्याच्याशी जुळत नाही आहेत. हॉरिबल ॲक्सिडेंट म्हणजे भयानक असा अपघात झालेला आहे. नियर डेंजर म्हणजे जवळचा धोका आणि अ ग्रेट डॅश म्हणजे मोठी धडक असंही त्याचं उत्तर असणार नाही आहे. नॅरो इस्केप म्हणजे तुम्ही थोडक्यात बचावलेला आहात हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 ऑल अवर एफर्ट्स टू परस्वेड हर टू जॉईन अस वेअर इन वेन. आम्ही जे सगळे प्रयत्न केले तिचं मन वळवण्याचे, तिचं मन आमच्यासोबत जुळून घेण्यासाठी, आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी तिचं मन वळवण्याचे आम्ही संपूर्ण प्रयत्न केले, परंतु ते व्यर्थ ठरले असा त्याचा अर्थ आहे. इन वेन म्हणजे व्यर्थ ठरले. तर या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय निवडायचे आहेत. विदाऊट सक्सेस, डिफिकल्ट ऑफ नो यूज आणि सक्सेसफुल. आणि तुमच्या लक्षात येत असेल की आम्हाला यश मिळालं नाही, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजे ऑफ नो यूज असे 2 उत्तरं असणार आहेत. डिफिकल्ट म्हणजे कठीण आणि सक्सेसफुल म्हणजे यशस्वी हे पर्याय असणार नाहीत. विदाऊट सक्सेस म्हणजे आम्हाला अपयश आलं आणि ऑफ नो यूज म्हणजे त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पर्याय क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. ऑल ऑफ अस गॅदर्ड टुगेदर अँड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. आम्ही सगळे एकत्र आलो आणि तो जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही पूर्ण केला. इट्स राईटली सेड दॅट मेनी हँड्स मेक वर्क लाईट. आणि खरंच असं म्हटलं जातं, योग्य पद्धतीने म्हटलं जातं की अनेक लोक एकत्र आल्यानंतर काम सोपं होतं. तर या ठिकाणी पहा, इथे युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ असं म्हणजे अनेक लोक आल्यानंतर काय होतं, कुठलंही काम सोपं जातं. युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ असं उत्तर असणार आहे. मेनी पीपल वर्क टुगेदर असा त्याचा अर्थ नाही असणार नाही. अनेक लोकांनी एकत्र काम केलं असा त्या फ्रेजचा अर्थ असणार नाही. वर्क बिकम्स इझी इन लाईट असंही असणार नाही. वी नीड मेनी हँड्स फॉर डुईंग वर्क. आणि काम करण्यासाठी आपल्याला अनेक हात लागतात असाही त्याचा अर्थ होणार नाही. युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ म्हणजे ऐक्यामध्ये शक्ती आहे असा त्याचा अर्थ होणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे. आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. आता मी जेव्हा माझ्या मित्राचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावाला भेट दिल्यानंतर
मला घरी असल्यासारखं वाटलं, म्हणजे मला कम्फर्टेबल वाटलं तिथे, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. हॅपी म्हणजे आनंदी, अनइझी म्हणजे थोडं अस्वस्थ, डिस्टर्ब म्हणजे डिस्टर्ब झाल्यासारखं, त्यामुळे कम्फर्टेबल हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7कडे आपण जाऊयात. महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाईम. महेश या ठिकाणी काही इथे भेट देणार आहे. तो थोड्या कालावधीसाठी तो इथे भेट देणार आहे. ड्रॉप इन म्हणजे व्हिजिट असा त्याचा अर्थ होतो. स्लीप म्हणजे झोपणे, रीच म्हणजे पोहोचणे, सीट म्हणजे बसणे, हे पर्याय चुकीचे आहेत. आणि व्हिजिट म्हणजे भेट देणे हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8 जो आहे, गांधीजी हॅड अ लॉयन्स शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम. आता आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये गांधीजीचा सिंहाचा वाटा होता, म्हणजे त्यांचा वाटा हा भरपूर होता, आहे की नाही, भरपूर असा त्यांचा वाटा होता. द ग्रेटेस्ट शेअर मोठा वाटा होता, असं त्याचा अर्थ होणार आहे. लॉयन्स शेअर म्हणजे मोठा वाटा, लॉयन्स ब्रेवनेस, गुड शेअर, शेअर लाईक अ लॉयन असं त्याचा अर्थ असणार नाही. प्रश्न क्रमांक 9, हिज जॉय न्यू नो बाउंड्स वेन ही टॉप्ड द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. यशस्वी जे परीक्षार्थी होते, कॅन्डिडेट्स होते, त्या यशस्वी परीक्षार्थ्यांमध्ये त्याचा नंबर जेव्हा पहिला आला तर तेव्हा तो खूप आनंदी झाला, असा त्याचा अर्थ आहे. न्यू नो बाउंड्स म्हणजे तो एवढा आनंदी झाला की त्याला लिमिट नव्हत्या, असा त्याचा अर्थ होतो. बिकेम लिमिटलेस, हिज जॉय बिकेम लिमिटलेस म्हणजे त्याला खूप आनंद झाला. न्यू द बाउंड्स, बिकेम व्हेरी हाय, बिकेम हॅपी असं नाही आहे, त्याला भरपूर आनंद झाला. जॉय म्हणजे आनंद, बिकेम लिमिटलेस, हिज जॉय बिकेम लिमिटलेस असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 10कडे आपण जाऊयात. बाजी प्रभू फॉट टूथ अँड नेल अगेन्स्ट द एनिमी. आता हे जे बाजी प्रभू होते त्यांनी त्यांचे जे शत्रू आहेत त्यांच्यासोबत युद्ध केलं आणि त्यांनी त्यांच्यासोबतचं युद्ध जे आहे ते पूर्ण शक्तीनिशी युद्ध केलं त्यांनी. तर त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं युद्ध त्यांनी केलं. तर फॉट व्हेरी फिअर्सली अशा प्रकारे त्याचा अर्थ असणार आहे. फॉट विथ द टूथ अँड नेल असं होणार नाही. पहा, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वाक्यामध्ये जे शब्द आलेले आहेत ते शब्द उत्तरामध्ये येणार नाही आहेत, कारण त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असणार आहे. फॉट विथ वेपन्स म्हणजे शस्त्राच्या सहाय्याने त्यांनी लढा दिला असंही होणार नाही. फॉट व्हेरी फिअर्सली म्हणजे त्वेषाने त्यांनी शत्रूंचा सामना केला, हे उत्तर असणार आहे. फॉट बायटिंग अँड स्क्रॅचिंग हेही असणार नाही. 11 नंबरचा जो प्रश्न आहे, द प्रोग्रेस इन हिज करिअर इज ॲट स्नेल्स पेस बिकॉज ऑफ हिज लेझिनेस. त्याचे जे करिअर आहे, करिअरमधला जी प्रगती आहे त्याच्या आळशीपणामुळे जणू काही जी गोगलगाय असते त्याप्रमाणे त्याची प्रगती झालेली, म्हणजे अत्यंत हळुवारपणे. तर अत्यंत हळुवारपणे म्हणजे व्हेरी स्लो असा त्याचा अर्थ आहे. व्हेरी फास्ट म्हणजे वेगाने, व्हेरी हार्ड म्हणजे कठीण पद्धतीने, व्हेरी ब्रेवली म्हणजे शौर्याने, असं त्याचं उत्तर असणार नाही. व्हेरी स्लो हे उत्तर असणार नाही, अगदी हळुवारपणे. प्रश्न क्रमांक जो 12 आहे, ही टर्न्ड अ डीफ इयर टू हिज फादर्स ॲडवाईस. त्याच्या वडिलांनी त्याला जो सल्ला दिला होता त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असा त्याचा अर्थ आहे. टर्न्ड अ डीफ इयर म्हणजे दुर्लक्ष करणे, इग्नोर्ड, दुर्लक्ष करणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. डिड नॉट हिअर म्हणजे त्यांनी ऐकलं नाही. प्रिटेंडेड टू बी डीफ म्हणजे त्यांनी तो बहिरा असल्याचं नाटक केलं. लिसन्ड केअरफुली टू काळजीपूर्वक ऐकलं. हे जे इतर पर्याय आहेत ते उत्तर असणार नाही आहेत. 13 नंबरचा जो प्रश्न आहे, अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. सैनिकाचं आयुष्य हे काही फुलांची बेड नाही आहे, म्हणजे ते काही असं ते काही इथे 2 ऑप्शन निवडायचे आहेत. म्हणजे ते असं आनंददायी असं नाही आहे, आनंददायी नाही आहे ते. तर इज नॉट इझी सिच्युएशन. मला माहिती आहे सैनिकांचं आयुष्य कठीण असतं, ते काही सोपं नसतं.
किंवा इज नॉट प्लेझंट सिच्युएशन असंही आपल्याला म्हणता येईल. इज नॉट सॉफ्ट ॲज रोजेस असं तर असणारं नाही आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की प्रश्नामध्ये जो शब्द आलेला आहे तो शब्द उत्तरामध्ये येणार नाही आहे, त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असणार आहे. थॉर्नी म्हणजे काटेरी. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 ही त्याची उत्तर असणार आहेत. इज नॉट इझी सिच्युएशन आणि इज नॉट प्लेझंट सिच्युएशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आपण वाचूयात. फायर ब्रिगेड अराइव्ड इन द निक ऑफ टाईम बिफोर फायर बिकेम वर्स. म्हणजे तो जो अग्नी आहे किंवा जी आग लागलेली आहे ती आग भयानक होण्याच्या पूर्वी फायर ब्रिगेड त्या ठिकाणी आला. म्हणजे अगदी वेळेवर, अगदी इन द निक ऑफ टाईम म्हणजे अगदी वेळेवर, म्हणजे ॲट द राईट मोमेंट, अगदी वेळेवर फायर ब्रिगेडची गाडी त्या ठिकाणी आली. आफ्टर द फायर गटेड द बिल्डिंग म्हणजे त्या बिल्डिंगला पूर्ण आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी तिथे आलेली नाही आहे. बिफोर टाईम असंही नाही आहे, वेळेपूर्वी पण नाही. वेन द फायर वॉज एक्सटिंग्विश्ड आणि ती आग विझवल्यानंतर काही फायर ब्रिगेडची गाडी आलेली नाही आहे. फायर ब्रिगेडची गाडी ही अगदी वेळेवर आलेली आहे. ॲट द राईट मोमेंट हे त्याचं उत्तर असणार आहे. इन द निक ऑफ टाईम म्हणजे अगदी वेळेवर. 15 नंबरचा जो प्रश्न आहे, शिवाजी महाराज कुड नॉट पुट अप विथ सच ॲन इन्सल्ट इन औरंगजेब्स दरबार. शिवाजी महाराजांचा औरंगजेबाच्या दरबारामध्ये जो अपमान झाला तो त्यांना सहन झाला नाही. तर सहन झाला नाही ह्याचा अर्थ आहे कुड नॉट बेअर, हे उत्तर असणार आहे. कुड नॉट बी हॅपी म्हणजे आनंदी झाले नाही. कुड नॉट कीप सायलेन्स म्हणजे शांत राहिले नाही. कुड नॉट बी अँग्री म्हणजे राग आला नाही. तर कुड नॉट पुट अप विथ म्हणजे त्यांना तो सहन झाला नाही. कुड नॉट बेअर. अशा प्रकारे इथे सरावासाठी 15 प्रश्न होते. ते 15ही प्रश्न आपण स्पष्टीकरणासह अभ्यासलेले आहेत. तुम्ही माझा हा जो व्हिडिओ पाहिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कृपया हा माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांचीसुद्धा स्कॉलरशिप, इयत्ता 8वी स्कॉलरशिप इंग्रजी विषयाची त्यांचीसुद्धा छान तयारी होईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.